बघा आपण आज काय शिकतोय विल बी एबल टू शिकायचं. ओके. आजचा आपला टॉपिक कोणता आहे? विल बी एबल टू टॉपिक आहे. आता विल बी एबल टूचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचे आता जस्ट. काय स्ट्रक्चर आपलं चेक करू आपण. स्ट्रक्चर म्हणजे आपली रचना असते. कलम बघितलं होतं. वाज एबल टू आणि कुल्ड बघितलं होतं आपण. वर एबल टू सुद्धा बघितलं आपण. तर विल बी एबल टू मध्ये बघा अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघायचे आहे. त्याला आपण शॉर्टकट ये म्हणतो. तर फॉर्म्युला कसा आहे बघा. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा पहिले सब्जेक्ट आहे आपल्याकडे. नंतर विल बी एबल टू वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर V1 आणि शेवटी काय वापरायचं आपला ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवा. जसं एक्झाम्पल मध्ये दिलं आपली तर बघा सुरुवातीलाच एक्झाम्पल काय दिलेलं आहे. आय विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. मीन्स काय? मी इंग्रजी बोलू शकेन. म्हणजे विल बी एबल टू चा अर्थ काय होतो? शकेन होतो. ओके. नेक्स्ट आहे आपल्याला शी विल बी एबल टू ड्राईव्ह अ कार. मीन्स काय? ती कार चालू शकेल. इतकं सिंपल. नंतर आपण जर बघितलं वी विल बी एबल टू विन द मॅच. मीन्स काय? वीचा अर्थ होतो आम्ही. विल बी एबल टू म्हणजे शकू किंवा शकेल. विन म्हणजे जिंकू आणि मॅच म्हणजे सामना. आम्ही सामना जिंकू शकतो असं ते बोलतायत. बघा याच्यात काय अडचण एक विचारा मला. अफर्मेटिव्ह काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट आहे विल विल बी एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हा आपला फॉर्म्युला आहे. नंतर आपण खाली जे एक्झाम्पल बघितले. तर फर्स्ट एक्झाम्पल काय बघितलं आपण त्याच्यामध्ये आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी बोलू शकेन. नंतर आपण काय बघितलं शी विल बी एबल टू ड्राईव्ह अ कार. ती कार चालू शकेल. नंतर आपण काय बघितलं वी विल बी एबल टू विन द मॅच. आम्ही सामना जिंकू शकू असं बघितलं. सिंपल एकदम काहीच अड नाही. नंतर आपल्याला शिकायचं आहे बघा निगेटिव्ह मध्ये. आता निगेटिव्ह मध्ये काय सांगता येते? नकारार्थी सेंटेन्स असतं आपले. हे कोणतं सेंटेन्स आपलं? नकारार्थी निगेटिव्ह म्हणलं. याचा फॉर्म्युला बघा. पहिले इन सब्जेक्ट, नंतर इन विल नॉट बी एबल टू, नंतर येतं V1 आणि नंतर येतो ऑब्जेक्ट. जसं आपण एक्झाम्पल बघू याच्या खाली काय काय सांगते एक्झाम्पल मध्ये आपल्याला. बघू आपण एक्झाम्पल्स. बघा फर्स्ट एक्झाम्पल या आय विल नॉट बी एबल टू कम टुमॉरो. म्हणजे मी उद्या येऊ शकणार नाही. आपलं म्हणायचं असं. आय विल नॉट बी एबल टू कम टुमॉरो. मी उद्या येऊ शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू हेल्प अस. म्हणजे काय? तो आम्हाला मदत करू शकणार नाही. हे बघा हिचा अर्थ तो आहे. आज म्हणजे आम्हाला. विल नॉट एबल टू म्हणजे शकणार नाही. हेल्प म्हणजे मदत करू असं. शॉर्टकट कसं आहे बघा शॉर्ट फॉर्म ओंट बी एबल टू. तर शॉर्टकट आहे ओंट बी एबल टू. जसं इथे म्हणलो मी आय ओंट बी एबल टू अटेंड द मीटिंग. मीन्स काय? मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे इंटरगेट. आता इंटरगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चन मार्क असतील. तर विल ए सब्जेक्ट आहे आपल्याकडे. बी एबल टू ए V1 आणि प्लस ऑब्जेक्ट. तर बघा एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला विल यू बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. तू इंग्रजी असं लिखितपणे बोलू शकशील का? आता बघा शकशील का म्हणजे विल बी एबल टू ए. स्पीक म्हणजे बोलू. फ्लुएंटली काय म्हणतो आपण? असं लिखितपणे. आणि यू म्हणजे काय आपलं? तू असे. सेकंड बघा विल दे बी एबल टू. विल दे एबल टू काय सांगता येते? चेक करू आपण. विल दे एबल टू फिनिश द वर्क. ते काम पूर्ण करू शकेल का? असं आपण एबल टू मध्ये म्हणत असतो. बघा कळलं का सांगा मला. नेक्स्ट आहे आपला खाली चेक करू आपण. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह 3 टेबल आहे आपल्याकडे. बघा याच्यात टाईप दिले एबल टू चे. फॉर्म्युला आपला ए म्हणजे अफर्मेटिव्ह. सब्जेक्ट विल बी एबल टू V1. नेक्स्ट आहे आपल्याकडे निगेटिव्ह. सब्जेक्ट विल नॉट बी एबल टू V1. नेक्स्ट आहे आपल्याकडे काय आहे? इंटरगेटिव्ह. इंटरगेटिव्ह मीन्स विल सब्जेक्ट बी एबल टू V1. ही आपल्याला स्ट्रक्चर लक्षातच ठेवायचं असेल. इतकं सोपं आहे. आता खाली बघा प्रॅक्टिसला सेंटेन्स दिले आपल्याला. एक्झाम्पल आहे पहिलं सुरुवातीला. नंबर काय? एक नंबर
अफर्मेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह मध्ये काय आहे आपलं बघा, आय विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश. कोण सांगता याचं मिनिंग? पियुष सांगू शकतो का? सांग अनम्यूट कर. आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलू शकतो. मी इंग्लिश बोलू शकतो का बोलू शकेन? मी इंग्रजी बोलू शकेन. भविष्य काळात गेला. नेक्स्ट, आय विल बी एबल टू यूज पॉवर BI. आर्यन. मी पॉवर BI वापरू शकेल. वापरू शकेल. भविष्यामध्ये पॉवर BI नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आपल्या. आय विल बी एबल टू राईट पायथन प्रोग्राम्स. कोण सांगते? अक्षदा सांगू शकते का तू? अक्षदा, आवाज येतोय का माझा? सृष्टी किंवा अक्षदा दोघातून एक सांगा कोणीतरी. अनम्यूट करा आणि सांगा. माझा आवाज येतोय का अक्षदा किंवा सृष्टीला? येतोय का आवाज? का सांगायचं नाही तुम्हाला तो गेलं पण? ठीक आहे, जाऊ दे. चलो, आय विल बी एबल टू राईट पायथन प्रोग्राम म्हणजेच काय? मी पायथन प्रोग्राम लिहू शकेल. शी विल बी एबल टू ड्राईव्ह म्हणजे ती काय समजा कार किंवा ड्राईव्ह करू शकेल असं आपण म्हणतो. दे विल बी एबल टू विन. ते जिंकू शकेल. निगेटिव्ह म्हणजे बघू आपण काय आपल्याकडे, आय विल नॉट बी एबल टू कम. मी येऊ शकणार नाही. शी विल नॉट एबल टू ड्राईव्ह. ती चालू शकणार नाही. शी विल नॉट एबल टू अटेंड. ती अटेंड राहू शकणार नाही. अटेंड म्हणजे समजलं ना? उपस्थित राहू शकणार. नेक्स्ट आपल्याकडे, दे विल नॉट बी एबल टू हेल्प. ते मदत करू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू फिनिश. ते संपू शकणार नाही, फिनिश करू शकणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. आता इंटरॅक्टिव्ह बघू आपण काय काय. विल यू बी एबल टू स्पीक इंग्लिश. तू इंग्लिश बोलू शकेल का? शकशील का? तू इंग्लिश बोलू शकशील का असं मिनिंग येणार. विल सी बी एबल टू ड्राईव्ह. ती काय ड्राईव्ह करू शकेल का असं. दे वी विल सॉरी विल दे बी एबल टू अच मीन्स काय, विल बी दे एबल टू अस. ती आपली मदत करू शकेल का? विल वी विल वी बी एबल टू विन. आपण जिंकू शकू का? विल ही बी एबल टू फिनिश द वर्क. म्हणजे काय, तो काम फिनिश करू शकेल का? टेन्स चार्ट मध्ये बघायचे आपल्याला. झालं आपलं बी एबल टू. असं आपण परत शिकलो पहिल्या सुरुवातीला. पुन्हा ते एक्सप्लेनेशन देतो. आता विल बी एबल टू बघितलं आपण, याचा स्ट्रक्चर बघितला. अफॉर्मेटिव्ह बघितला आपण. सब्जेक्ट विल बी एबल टू आणि V1 प्लस ऑब्जेक्ट बघितला. काय बघितलं म्हणजे पहिले एक्झाम्पल सुरुवातीला, आय विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी बोलू शकेल. पहिले आपण मराठी टू इंग्लिश घेतलं, डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश घेतलं. काय, शी विल बी एबल टू ड्राईव्ह अ कार. ती कार चालू शकेल. वी विल बी एबल टू विन द मॅच मीन्स आम्ही सामना जिंकू शकू. निगेटिव्ह मध्ये काय घेतलं आपण, सब्जेक्ट विल नॉट बी एबल टू V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं स्ट्रक्चर झालं. आता बघा खाली एक्झाम्पल मध्ये, आय विल नॉट बी एबल टू कम टुमारो. मी उद्या येऊ शकणार नाही असं म्हणतोय आपण. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे पुढं, ही विल नॉट बी एबल टू हेल्प अस. तो आम्हाला मदत करू शकणार नाही. शॉर्ट फॉर्म काय आपला, विल नॉट एबल टू ला काय म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, ओंट बी एबल टू. मग इथं बघा शॉर्ट फॉर्म बघितला आपण आता खाली, आय ओंट बी एबल टू अटेंड द मीटिंग. मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही किंवा मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही. इंटरॅक्टिव्ह बघितलं आपण, विल प्लस सब्जेक्ट बी एबल टू V1 प्लस ऑब्जेक्ट. हा आपला स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरनुसार चालायचं फॉर्म्युलेमध्ये आपल्या. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं फर्स्टला, विल विल यू एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली म्हणजे काय, तू इंग्रजी असलिखितपणे बोलू शकशील का असं. असलिखितपणे म्हणजे फ्लुएंट.
विल दे बी एबल टू फिनिश द वर्क? ते काम पूर्ण करू शकशील का? ओके, ते म्हणजे समोरचं ते काम पूर्ण करू शकेल का, शकतील का, असं मिनिंग येते. नेक्स्ट आहे, आपण शॉर्टकट इथं बघितलं, पूर्ण फॉर्म्युले, टाईप स्ट्रक्चर बघितलं. निगेटिव्ह, ए म्हणजे निगेटिव्ह, सॉरी, ए म्हणजे अफर्मेटिव्ह, ए म्हणजे एन म्हणजे निगेटिव्ह, आय म्हणजे इंट्रॅगेट. ए म्हणजे अफर्मेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, आय म्हणजे इंट्रॅगेट. आता निगेटिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे काय, होकारार्थ सेंटेन्स आहे सगळे, त्याच्यात कोणताही नॉट येणार नाही. निगेटिव्ह मध्ये काय आहे आपलं, निगेटिव्ह सेंट नॉट येतं. आणि इंट्रॅगेटिव्ह मध्ये काय, सुरुवातीला क्वेश्चन मार्क, सुरुवातीला विल येईल आणि लास्ट काय आपला क्वेश्चन मार्क. ओके, हे आपण आता स्ट्रक्चर वरती बघितले, खाली बघितले. नंतर आपण काही एक्झाम्पल बघितले जस्ट आता अफर्मेटिव्ह मध्ये. आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश, याचं मिनिंग तुम्हाला मी आता सांगितलं. आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश मीन्स मी इंग्रजी बोलू शकेन, शकेन भविष्यामध्ये. आय विल बी एबल टू यूज पॉवर बीआय, मी पॉवर बीआय वापरू शकेल. आय विल बी एबल टू राईट अ पायथन प्रोग्राम, मी पायथन प्रोग्राम राईट करू शकेन. शी विल बी एबल टू ड्राईव्ह, ती कार चालू शकेल किंवा गाडी चालू शकेल, असं मिनिंग येतं का. दे विल बी एबल टू विन, ते जिंकू शकेन. निगेटिव्ह मध्ये बघितलं आपण, आय विल नॉट बी एबल टू कम, मी येऊ शकणार नाही. शी विल नॉट एबल टू ड्राईव्ह, ती चालू शकणार नाही. वी विल नॉट एबल टू अटेंड, आम्ही अटेंड राहू शकणार नाही, असं मिनिंग होऊ शकतं. खाली, दे विल नॉट बी एबल टू हेल्प, ते मदत करू शकणार नाही. ही विल नॉट बी एबल टू फिनिश, ते फिनिश करू शकणार नाही. ओके, नंतर आपण खाली काय बघितलं आता जस्ट इंटरॅगेटिव्ह मध्ये, विल यू बी एबल टू स्पीक इंग्लिश, हा, तू इंग्रजी बोलू शकणार, शकणार का, किंवा शकशील का, शकशील का असेल त्याचे. शी विल बी एबल टू ड्राईव्ह, ती चालू शकणार का किंवा शकेल का. विल दे बी एबल टू हेल्प अस, ते आम्हाला मदत करू शकतील का. ओके, वी विल बी एबल टू विन, आम्ही जिंकू शकू का किंवा शकेल का. विल ही बी एबल टू फिनिश वर्क, तो वर्क पूर्ण करू शकेल का, असं दिलंय. आता खाली आपल्या नॉर्मल चार्ट आहे टेन्सचा, टेन्स चार्ट आहे आपला. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कॅन शिकलेले, डबल डबल रिव्हिजन घेत असतो आपण. पास्ट मध्ये काय शिकलो आपण, कुड शिकलो, आणि फ्युचर मध्ये काय शिकलो आपण, विल बी एबल टू, या गोष्टी शिकलो आपण. आता बघा, आय कॅन स्विमचा अर्थ काय होता तिथं, मी पोहू शकतो, हे झालं आपलं आय कॅन स्विम. आय कुड स्विमचा अर्थ काय होतो, मी पोहू शकत होतो, हे दुसऱ्याच्या गेलं भूतकाळामध्ये. नेक्स्ट, आय विल बी एबल टू स्विम, मी पोहू शकेन. आलं का, चेक करा तुम्ही. खाली बघू आपण, गोल्डन फॉर्म्युला आहे आपल्याला. कायच आहे, कॅनचा आपल्याकडे गोल्डन फॉर्म्युला बघा, कॅन. बघा कॅन, कॅनचा अर्थ काय, शकतोय. कुलचा अर्थ काय, आपल्याकडे शकत होत आहे. कालची थोडी रिव्हिजन याच्यामध्ये, परवाची कालची रिव्हिजन याच्यामध्ये. एम इज आर एबल टू चा मिनिंग काय, सक्षम आहे. वाज वेर एबल टू चा मिनिंग होता आपल्याकडे शकलो. ओके, शकलो, शकलोच होईल सध्याला. विल बी एबल टू चा मिनिंग होती तर शकेन, शकू शकेल आणि शकते, असं मिनिंग. बघा, संपलाय आपली पीडीएफ. टोटल मी तुम्हाला समजून सांगितलं खाली. याची पूर्ण प्रॅक्टिस करायची आपल्याला टोटल. ओके, रायटिंग मध्ये घ्यायची, पूर्ण प्रॅक्टिस करायची आपल्याला. याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला ते करता येईल, बोलता येईल. दररोजचे सेंटेन्स बोला, प्रॅक्टिस करा, तुमच्या लेवलला करायचे. चला, कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता, मला टाका ग्रुपमध्ये. आणि नसेल तर काही थम्सअप किंवा काहीतरी टाका, समजलंय म्हणून असं काहीतरी, किंवा टाका खाली डन म्हणून टाका, यस समजलंय बाबा, काहीतरी टाईप करा चॅट मध्ये. इझी आहे, सर्व सर्व पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर येऊन जात, त्यामुळे बिलकुल टेन्शन नाही. ग्रुपवर तुम्हाला पीडीएफ येणारच आहे सर्व, त्याच्यात तुम्ही चेक करू शकता. आज आपला हाच टॉपिक होता, पूर्ण आपलं विल बी एबल टू मी एंड केल्या. आणि ते पण खाली आपण जेवढं एंड केलं बघा, जेवढं शिकलोय आपण आतापर्यंत तेवढं खाली बघा. कॅन शिकलो आपण, ओके, कुल शिकलो आपण, बी एबल टू शिकलो आपण, एम इज आर एबल टू शिकलो, वाज वर एबल टू शिकलो, विल बी एबल टू. हे आपण 5 टॉपिक शिकलोय, 1 2 3
4 5 डिटेल मध्ये सांगितली का? अडचण असेल तर विचारा, नसेल तर ठीक. समजला असेल तो ओके ठीक. चलो ठीक. याची पीडीएफ टाकतो मी, याच्या रेकॉर्डिंग टाकून देतो, तुम्ही याच्यावर बघून घ्या ग्रुपवर. नाही आली तर युट्यूबवर सुद्धा बघू शकता. चलो क्लोज करतोय मी.